रामकृष्ण मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पवनसुत हनुमान की जय, बजरंगबली महाराज की जय। हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, वारंवार निरंतर तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार। करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार। जाळी लंका धन्य धन्य म्हणे तुका, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, वारंवार निरंतर तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार। आज हनुमान जन्माचा, हनुमान जयंती हा महोत्सव आजच्या दिवशी सर्वत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये गावागावात, शहराशहरात, नगरानगरात, घराघरात हनुमान जयंतीचा असा आपण उत्सव साजरा करतो। हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करत असताना आपण सुद्धा हनुमान जन्माच्या निमित्ताने काहीतरी हनुमंतराचं चिंतन केलं पाहिजे, हा उद्देश, ही भूमिका घेऊन आज आपल्या ह्या चॅनलवरून हनुमान जन्मोत्सवानिमित्त थोडं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूयात। असं आहे, नुकतीच रामनवमी झाली। श्री रामनवमीच्या निमित्ताने आपण प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवाचंही वर्णन केलं, त्यानिमित्तानं 2 दिवस चिंतन केलं। आज रामचंद्र प्रभूंचे निस्सीम भक्त, जे स्वतःला रामदूत म्हणून घेतात, जे स्वतःला रामरायाचे सेवक म्हणून घेतात, असे भगवान रामचंद्र प्रभूचे निस्सीम भक्त असलेले हनुमंतराय यांचा जन्मोत्सव आहे, यांची जयंती आहे। त्यानिमित्तानं थोडंफार चिंतन करूया। आपल्यासमोर मी जो अभंग ठेवला, तो अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे। ज्या अभंगातून तुकोबाराय हनुमंतरायांचं वर्णन करतात की हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, तया माझा नमस्कार, वारंवार निरंतर। तुकोबाराय या अभंगातून हनुमंतरायांना नमस्कार करतात, वंदन करतात। मुळात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या संप्रदायामध्ये भगवंताची जयंती आणि संतांची पुण्यतिथी करण्याचा प्रघात आहे। मग हनुमंतराय भगवान आहेत की संत आहेत या वादात गेल्यापेक्षा हनुमंतराय स्वतःला काय म्हणतात हे बघणं महत्वाचं आहे। हनुमंतराय स्वतःला मी रामाचा भक्त आहे, रामाचा दूत आहे असं म्हणतात। तोच धागा पकडून तुकोबारायांनी सुद्धा ज्या वेळेला हनुमंतरायाचं वर्णन केलं, तेव्हा अभंगामध्ये, एका अभंगामध्ये असं वर्णन आलं, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता। मी का सांगतोय तुम्हा आलो रामदूता, म्हणजे रामाचे दूत असलेले हनुमंतराय, म्हणजे हनुमंतराय स्वतःला त्या ठिकाणी दूत म्हणतात, रामाचे सेवक म्हणतात। त्या सर्व अंगाने जर विचार केला तर हनुमंतराय हे संत ठरतात। बघा, मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, असं वर्णन आलं की नाही आलं? रामरक्षा वाचत असताना आपण, रामरक्षा वाचणारे लोक आहेत, रामरक्षेचं पठण करणारे लोक आपल्याला माहित आहे। मारुतीचं वर्णन आलं त्यावेळेला काय शब्द काय आला,
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हनुमंतराय स्वतःला रामाचे दूत, रामाचे सेवक असं म्हणतात. आणखी एका अभंगामध्ये वर्णन आलं बघा. रामरायाच्या सेवका, रामरायाच्या सेवका, शरण आलो म्हणे तू का, शरण आलो म्हणे तू का, त्या माझे दंडवत, त्या माझे दंडवत, कपी कुळी हनुमंत, कपी कुळी हनुमंत, त्या माझे दंडवत. अर्थात रामरायाच्या सेवका किंवा रामदूत, रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. तुकोबाराय म्हणतात रामरायाचे सेवक असलेले आपण हनुमंतराय, तुम्हाला माझा नमस्कार आहे. एकदा नमस्कार करून तुकोबाराय थांबले नाही. तुकोबाराय नमस्कार करतात. तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, वारंवार निरंतर, वारंवार पुनः पुन्हा पुनः पुन्हा पुनः पुन्हा तुम्हाला नमस्कार. आज केला आणि नंतर एकदम पुढच्या हनुमान जयंतीला नमस्कार का? नाही नाही नाही. वारंवार निरंतर, वारंवार निरंतर, वारंवार निरंतर, त्या माझा नमस्कार, वारंवार निरंतर, वारंवार निरंतर, वारंवार निरंतर. तुकोबाराय अभंगातून हनुमंतरायांना नमन करतात, वंदन करतात, निरंतर वंदन करतात, वारंवार वंदन करतात. कारण काय? कारण पहिल्या चरणामध्ये आलं हनुमंत महाबळी. हनुमंतराय हे महाबळी आहेत महाराज. शौर्य, हनुमंतरायांच्या ठिकाणी शौर्य, शूर आहेत, बुद्धिचातुर्य आहे, बुद्धिमत्ता वरिष्ठ, बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे की नाही हनुमंतराय. बुद्धीचे आणि शौर्याचे, शूरतेचे प्रतीक हनुमंतराय महाराज. बघा, गावागावामध्ये दुसरं मंदिर असेल नसेल सांगता येत नाही, परंतु हनुमंतरायाचं मंदिर प्रत्येक गावामध्ये आहे. कारण हनुमंतराय हे बलाची उपासना करणाऱ्यांचं दैवत आहे महाराज. हनुमंतराय हे बलाची उपासना करणाऱ्यांसाठी असलेलं दैवत आहे. हनुमंतराय योद्धे आहेत, हनुमंतराय शूर आहेत. तुकोबाराय एका अभंगात म्हणतात की नाही, आठवा. शूर आणि धीर, शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर, शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा, मद धावाव्यास बटा. असे हनुमंतराय आहेत. ते महाबली आहेत, महान बलवान आहेत. किती बलवान आहेत? रामायणामध्ये जर हनुमंतराय जर काढले तर रामायणामध्ये काही शिल्लक राहील का? रामायणातून हनुमंतराय जर वजा केले महाराज तर रामायणामध्ये काहीही शिल्लक राहणार नाही. एवढं अनन्यसाधारण महत्व हनुमंतरायाच्या कर्तृत्वाला, हनुमंतरायाच्या कार्याला आहे, हनुमंतरायाच्या सेवेला आहे, हनुमंतरायाच्या निष्ठेला आहे. संबंध बघा, किष्किंधा कांड आणि सुंदरकांडामध्ये हनुमंतरायाचंच वर्णन आहे महाराज. काय सांगावं. असे हनुमंतराय हे महाबली आहेत. तुकोबाराय म्हणतात हनुमंता आपण हनुमंत महाबली. काय काय प्रकार केले हनुमंतरायांनी? आता जन्माच्या अगोदरच काही सांगून देतो अभंगाच्या निमित्ताने, नंतर मग जन्माचं चिंतन करतो. चालेल ना? तुकोबाराय अभंगातून हनुमंत महाबली असं म्हणतात. आणि त्यानंतर तुकोबाराय हनुमंतरायाचं वर्णन करताना सांगतात, हनुमंतराया आपण काय केलं हो? बलाढ्य अशा रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी, हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळली. एवढे आपण महाबळी. यात महाबळी प्रसंग. अहो, ज्यांनी देवाला हरवलं, ज्यांनी देव आपल्या बंदीखान्यामध्ये बंदिस्त केले, असा महापराक्रमी योद्धा असलेला रावण
त्या रावणाच्या लंकेत जाऊन हनुमंतरायांनी काय करावं महाराज? रावणाची दाढी जाळली. प्रसंग तो मोठा आहे, मी विस्ताराने त्या प्रसंगात जाणार नाही. आपल्याला माहिती आहे, सीता शोधनासाठी हनुमंतराय कुठे गेले? लंकेत गेले. कसे गेले तोही एक मोठा इतिहास आहे. सागर समुद्र पार करून कोणीही जायला तयार नाही. त्यावेळेला हनुमंतरायांनी उड्डाण केलं आणि लंकेत हनुमंतराय गेले. हनुमंतरायाला आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली. कोण्या एका साजिद नावाच्या पक्षाने त्या ठिकाणी हनुमंतरायाला जाणीव करून दिली की हनुमंतराय, तुम्ही शूर आहात, तुम्ही वीर आहात, तुम्ही समुद्र सुद्धा पार करून जाऊ शकतात. हनुमंतराय रामरायाच्या कृपेने सागराला पार करून लंकेत गेले. लंकेत गेल्यानंतर सीतामाईचं शोधन सुरू केलं. तुकोबाराय याचं भंगामध्ये वर्णन करतात. करोने उड्डाण केले लंकेचे शोधन. एक प्रकार झाला, महाबळी आहेत, त्यांनी रावणाची दाढी जाळली. दुसरं तिसरं करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. लंकेला जाऊन लंकेचा शोध लावला. आमची सीतामाई कुठे आहे, सीतामाई कुठे आहे, शोधत जेव्हा गेले तेव्हा अशोक वनामध्ये सीतामाई त्यांना गवसल्या, भेटल्या. नंतर सीतामाईला त्या ठिकाणी हनुमंतराय विचारतात, आई भूक लागली, खायला काही आहे का? सीतामाई म्हणतात, बाबा रे, त्या अशोक वनामध्ये हे एवढी जे झाडं आहे, याचे फळं तू खाऊ शकतो, परंतु नुकसान करू नको, खाली पडलेले फळं खा. आईची आज्ञा, सीतामातेची आज्ञा हनुमंतरायांनी प्रमाण मानली. खालचे फळं खायचे, पण खाली फळच नाही, म्हणून झाडं हलवायला सुरुवात केली. महाराज एवढे महाबली की झाडं हलवायला लागले. झाडं उन्मळून पडली. झाडं उन्मळून पडल्या तिथल्या वॉचमनला जाग आला. तिथले पहारेकरी धावत आले आणि पहारेकरी धावत आल्यानंतर त्या ठिकाणी बघतात तर काय, सर्व अशोकवनाची नासधूस या हनुमंतरायांनी केली. आणि मग अशा वेळेला हनुमंतरायांनी सर्व नासधूस केली. अशोकवनाची ही बातमी रावणापर्यंत पोहोचली. रावणांनी आपले योद्धे पाठवले, त्यांच्याशी युद्ध झालं. सर्वात शेवटी सर्वांना परास्त केल्यानंतर इंद्रजिताला रावणाच्या मुलाला पाठवण्यात आलं. त्यालाही घाईस आणलं हनुमंतरायांनी, कारण ते महाबळी होते ना. हनुमंत महाबळी नाही का? तुकोबाराय उगीच विशेषण लावतात का? हो नाही ना. तुकोबाराय म्हणतात हनुमंत महाबळी. हे महाबळी असले हनुमंतराय इंद्रजिताला सुद्धा परास्त होत नव्हते. शेवटी इंद्रजिताने ब्रह्मास्त्राचा वापर केला. हनुमंतरायांनी ब्रह्मास्त्राचा आदर करून ब्रह्मास्त्रामुळे हनुमंतराय अडकले, रावणापर्यंत गेले. मोठी कथा आहे, तुम्हाला मी काय म्हणतात त्याला शॉर्टकटमध्ये सांगतो, सारांश रूपाने सांगतो. हनुमंतराय रावणासमोर गेले. रावणाने विचारलं, का रे मरकटा, काय जास्त विध्वंस लावला? कोण तू? म्हणे मी रामाचा दूत आहे. तुझी ओळख काय? माझी ओळख रामाचा. अरे काय तुम्ही लोक, कोणाचा दास आहो, कोणाचा दूत आहो हे अभिमानानं सांगता? मी राजा हो, राजा. रावणाचा अहंकार होता महाराज. रावण म्हणतो, मरकटा तुझं मरण कशात आहे रे? म्हणे मला मरण नाही. रावण हुशार होता, पंडित होता. रावण म्हणतो, मरण नाही? अरे इथं देवाधिक सुद्धा मरतात, ते सुद्धा आपला अवतार संपतात, आणि तू काय सांगतो मला मरण नाही म्हणून? हनुमंतराय म्हणतात, मी खरं तेच सांगतो, मी चिरंजीव आहे, मला मरण नाही. रावणाला खरं वाटत नाही म्हणून चेष्टेने हनुमंतरायाने सांगितलं, माझं मरण शेपटात आहे. मग शेपटात मरण आहे म्हटल्यावर शेपटाला कपडे गुंडायला लागले. सर्व तेल तूप त्या शेपटीवरती टाकलं महाराज, आणि आग लावावी शेपटीला. हनुमंतरायाची शेपटी वाढतच चालली. हो, लंकेतले कापडं संपले, तेल संपलं, काय करायचं? शेवटी आता आग लावायला रावण गेला आणि रावणाची दाढी जळली. त्या ठिकाणी असा इतिहास आहे. त्यानंतर हनुमंतराय मरकट वानर. हनुमंतरायाने उड्या घेणं सुरू केलं. या महालाहून त्या महालावर उडी, त्या घराहून या घरावर उडी. सबंध लंका हनुमंतरायाने जाळली. असा तो त्यावेळची कथानक आहे. हनुमंतरायाच्या या कथेचाच, या चरित्राचाच विचार या अभंगामध्ये तुकोबारायाने केला. तुकोबाराय म्हणतात, करोने उड्डाण केले लंकेचे शोधन. आणि नंतर काय केलं?
जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, वारंवार निरंतर तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार. जाळी लंका धन्य धन्य म्हणे तुका. तुकोबाराय म्हणतात, हनुमंतराय तुम्ही धन्य आहात, तुम्ही लंका जाळली. एक सांगू तुम्हाला, कुणाचं राज्य जाळणं, कुणाचं घर जाळणं हे काय धन्याचं लक्षण आहे का धिक्काराचं आहे? याचा धिक्कार व्हायला पाहिजे ना हो. एखाद्याच्या घराला आग लावणं, घरात आग लावणं, घराला आग लावणं, गावाला आग लावणं हे धन्यतेचं लक्षण आहे की धिक्काराचं लक्षण आहे? खरं तर आता धिक्कार व्हायला पाहिजे ना. पण तुकोबारायासारखे संत ज्या वेळेला हनुमंतरांनी लंका जाळली या बाबतीत हनुमंतराला धन्यता देतात, त्यातच त्याचं उत्तर मिळते की हनुमंतरायाने जी लंका जाळली, का जाळली? रावणाचा अहंकार दूर करण्यासाठी. रावणाने सीतामातेला पळवून नेलं, त्याचं त्या ठिकाणी त्याला फळ देण्यासाठी रावणाच्या क्रूरतेचा, रावणाच्या अत्याचाराचा, रावणाच्या बेबंदशाहीचा निषेध करण्यासाठी हनुमंतरायांनी त्याच्या राज्यामध्ये जाऊन आपल्या शौरत्वाचं त्या ठिकाणी सर्वांसमोर आपलं शूरत्व त्या ठिकाणी ठेवलं, आपलं बुद्धिचातुर्य ठेवलं आणि रावणाची लंका जाळली. एखाद्या राज्यात जाऊन, एखाद्या देशात जाऊन त्या देशाचं देश जाळून टाकावा. अहो आता बॉम्ब टाकलं होत नाही आपल्याला, इथल्या इथं बाजूच्या देशावर जर बॉम्ब टाकतो म्हटलं तर टाकता येतो का? नाही ना. हनुमंतरायांनी स्वतः वैयक्तिकरित्या जाऊन ती लंका जाळली. एवढं मोठं कर्तृत्व हनुमंतरायांनी केलं. म्हणून हनुमंतराय महाबळी आहे. तुकोबाराय म्हणतात, हनुमंत महाबळी, रावणाची डाळी जाळी, तया माझा नमस्कार, वारंवार निरंतर करुणी उड्डाण, केले लंकेचे शोधन. आणि मग या सर्व कार्याचा ज्यावेळेला लेखाजोखा तुकोबारायांनी बघितला, हनुमंतरायाचं हे कर्तृत्व बघितलं, त्यावेळेला मग तुकोबाराय हनुमंतराला म्हणतात, हनुमंतराय आपण धन्य आहात, खूप धन्य आपण. धन्य धन्य म्हणे तू का, धन्य धन्य म्हणे तू का, धन्य धन्य म्हणे तू का. जाळी येली लंका, जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तू का, धन्य धन्य म्हणे तू का, धन्य धन्य म्हणे तू का. जाळी लंका, धन्य धन्य म्हणे तू का. असं कर्तृत्व, एकापेक्षा एक कर्तृत्व हनुमंतरायाचं आहे. महाराज काय सांगू, हनुमंतरायाचं जीवन मी सांगितलं. रामायणामध्ये हनुमंतरायाला काढलं तर काहीच नाही. हनुमंतरायाचे तुमच्या आमच्यावरच उपकार आहे असं समजण्याचं कारण नाही. ज्या अर्थी तुकोबाराय हनुमंतरायांना नमस्कार करतात आणि सांगतात, शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता, त्या अर्थी संतांची ही संत हनुमंतराय आहेत, संतांची ही देव हनुमंतराय आहे. या हनुमंतरायाचे संतांवर उपकार आहे महाराज. का? त्यांनी दास्यत्व भक्ती कशी करावी हे शिकवलं. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सुबटा. कारण हनुमंतरायासारखी दास्य भक्ती जगाच्या पाठीवर विरळीच महाराज. महाराज एके ठिकाणी वर्णन करतात ना, दासत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून जोडिले रामचरण. दास्य भक्तीचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हनुमंतराय आहेत. म्हणून हनुमंतरायांचे सर्वांवर आपल्याला उपकार आहे. त्यांनी आपल्याला भक्ती कशी करावी हे शिकवलं. देवावरही उपकार आहे, रामरायावर उपकार आहे की नाही? हनुमंतरायाचे आहे ना. प्रभू रामचंद्रावर उपकार आहेत महाराज, सीतामातेला भेटून दिलं. सीतामातेवर उपकार आहे की नाही? सीतामातेला रामचंद्र प्रभूंना त्या ठिकाणी भेट करून दिली. लक्ष्मणरायावर उपकार आहे की नाही? आहेत ना. द्रोणागिरी जो आणिला लक्ष्मण वाचविला, द्रोणागिरी जो आणिला, द्रोणागिरी पर्वत आणला, लक्ष्मणाला वाचवलं. देवावर सुद्धा ज्यांचे उपकार आहेत त्याला संत म्हणतात. म्हणून अशा संतांना तुकोबाराय म्हणतात, अशा हनुमंतराला तुकोबाराय म्हणतात. त्या माझा नमस्कार, वारंवार निरंतर. तुकोबारायांचं महाराज ज्या वेळेला त्यांना धन्यता देतात, एक गोष्ट लक्षात घ्या, हे थोडा बारकावा बघा आपण.
प्रभू रामचंद्राचं मंदिर, एकटे प्रभू रामचंद्र क्वचितच मिळतील ना. हो, रामप्रभू आहे, सीतामाता आहे, लक्ष्मण दादा आहेत, हनुमंत तिथे आहेतच आहेत, नाही का. मारुती ह्या उभा पुढे हात जोडून, राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम जय राम जय जय राम राम श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर. मी का सांगतोय, मारुती हा उभा पुढे हात जोडून. रामरायाजवळ मारुती आहेच आहे. लक्ष्मण दादाचं मंदिर कुठे बघितलं का? क्वचित एखाद्या ठिकाणी असेल. मला वाटते कुठे ऋषिकेशला का हरिद्वारला लक्ष्मण झुला वगैरे तिथे मंदिर आहे, पण असं लक्ष्मण महाराजांचं स्वतंत्र असं मंदिर कुठे नाही. सीतामातेचं स्वतंत्र असं मंदिर आपल्याला मिळणार नाही. रामप्रभूचंही एकट्याचं स्वतंत्र मंदिर एखाद्याच ठिकाणी मिळणार नाही. पण हनुमंतरायाचं जिथे जिथे राम लक्ष्मण जानकी आहे तिथे हनुमानजी आहेत, पण हनुमानजी जिथे आहे तिथे रामचंद्र प्रभूचं मंदिर, रामचंद्र मूर्ती आहे का? असू शकते, पण असालच असं नाही. याचं कारण असं आहे महाराज, रामचंद्र प्रभूंनी आपल्यापेक्षाही जास्त महत्व आपल्या भक्ताला दिलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, धन्य धन्य म्हणे तुका, जाळेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. अनेक चरित्र, अनेक विध चरित्र या आमच्या हनुमंतरायाचं आहे. आता चरित्रकथा, कर्तृत्वकथा आपण मुळातच नेहमी ऐकणारे आहात. हनुमान जन्मोत्सवाचा प्रसंग असल्यामुळं थोडं जन्माचं चिंतन करू, आणि चिंतन कथा आपल्याला सांगता आली तर पुन्हा आणखी थोडीफार सांगू. काय आहे महाराज, आपण रामनवमीच्या प्रवचनामध्ये ऐकलं की दशरथ राजाने श्रावण बाळाला मारलं, त्यानंतर शाप मिळाला, पुत्रवियोग होईल असं सांगितलं. पुत्र कामेष्टी यज्ञ झाला. दशरथ राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर यज्ञनारायणाने त्या ठिकाणी पायस म्हणजे प्रसाद वर आणला. 3 पायस आणले, दशरथ राजाला ऋषीने दिले. त्यानंतर दशरथाने तिघींच्या हातावरती ठेवले. इथपर्यंतची कथा आपण बघितली होती ना. कैकेयीला राग आला, कैकेयीचा पिंड दुसऱ्याने नेला, मग सुमित्रा आणि कौशल्याने आपल्याला अर्धा दिला वगैरे, सर्व ठीक आहे, बरोबर आहे. आता कैकेयीच्या हातावरचा जो पिंड आहे, जो प्रसाद आहे, जो पायस आहे, तो पायस, तो प्रसाद काय झाला, तो प्रसाद घारीने आपल्या चोचीत घेतला. आता ती घार म्हणजे साधी सुधी होती का? ती घार म्हणजे माहिती आहे का तुम्हाला कोण होती? ती घार म्हणजे स्वर्गातली त्या ठिकाणी देवांगना होती महाराज. तिचं नाव होतं सुवर्चा. सुवर्चा नामे स्वर्गीची देवांगना, सुवर्चा नामे स्वर्गीची देवांगना, ब्रह्मशापे जाना घारी झाली, ब्रह्मशापे जाना घारी. ब्रह्मशापाने, ब्रह्मदेवाच्या शापाने ती घार झाली. का? ती देवांगना, ती नृत्यांगना नाचत असताना तिने एक पेग मारला होता म्हणतात, म्हणजे दारू पेली होती, आणि त्याची शिक्षा म्हणून तिला शाप दिला ब्रह्मदेवाने, आणि ती घार होऊन गेली. उच्छापामध्ये तिला सांगितलं, ज्या वेळेला तू कैकेयी मातेच्या हातावरचा पिंड अंजनी मातेच्या हातावर देऊन ठेवशील त्यावेळेला तुझा उद्धार होईल. झालं, आपल्याला त्या कथेत जास्त जायचं नाही. गंमत अशी आहे, कैकेयीच्या हातावरचा तो पिंड घारीने घेतला आणि ऋष्यमुख पर्वतांच्या ठिकाणी अंजनी माता तप करत होती. कोणासाठी? की माझ्या पोटी एक भगवान शंकरांनी जन्म घ्यावा. अंजनी माता तप करत होती. भगवान शंकर त्या ठिकाणी प्रसन्न झाल्याने त्यांनी सांगितलं, तुझ्या उदरामध्ये मीच जन्माला येईल. हीच कथा त्या ठिकाणी कैकेयीच्या हातातला तो पिंड अंजनीच्या हातावरती पडला. नामदेवराय वर्णन करतात, पिंड घारीने झडपिला, तो अंजनीने सेविला. किंवा नाथ महाराज वर्णन करतात, घारीमुखीचा पिंड अंजनीच्या करी पाडला निर्धारी, भक्षीला नवमास होता झाली ती प्रसूत, दिव्य वायुसुत प्रगटला. 9 महिने झाले महाराज. अंजनी मातेच्या पोटी कोण आलं? दिव्य वायुसुत प्रगटला, दिव्य वायुसुत प्रगटला.
अंजनीनं तप केलं, तपाचं तप फलद्रूप झाला महाराज. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, अंजनीच्या तपासाठी. पिंडघारीने झडपिला तो अंजनीने सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आणि मग महारुद्र पोटी आले तो दिवस कोणता? तो दिवस आजचा, वेळ आताची. कुठला दिवस होता तो? नामदेवराय वर्णन करतात. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी, चैत्र शुद्ध पौर्णिमेशी, चैत्र शुद्ध पौर्णिमेशी, चैत्र शुद्ध पौर्णिमेशी, सूर्योदय समयासी, सूर्योदय समयासी, चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी. सूर्योदयाचा समय म्हणजे आताची वेळ बघा. चैत्र शुद्ध, चैत्र महिना आहे, पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी सूर्योदय होणार. त्यावेळेला महाराज भगवान शंकर म्हणजे महारुद्र मारुतीरायाच्या रूपाने अंजनीच्या पोटी आले. नामदेवराय वर्णन करतात. महारुद्र प्रगटला, महारुद्र प्रगटला, नामा मने म्या वंदिला, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी. असा पौर्णिमेच्या दिवस सूर्योदयाचा समय. आणि यावेळेला हनुमंतराय अंजनी मातेच्या पोटी जन्माला आले. आणि तुम्हा आमच्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी थोर उपकार करून घेणारा महान संत, महान भगवत भक्त, दासत्व भक्तीचे मूर्तिमंत रूप असलेले हनुमंतराय प्रगट झाले. महारुद्र प्रगटला, नामा मने म्या वंदिला, बजरंग बली महाराज की जय. असे महाबली हनुमंतराय त्या ठिकाणी अवताराला आले, जन्माला आले, प्रगटले. आणि मग प्रगटल्या प्रगटल्या काय झालं हो? काय झालं प्रगटल्या प्रगटल्या? हनुमंतराय म्हणतात मला भूक लागली माते. अंजनी माता म्हणते मग घे ना दूध पी. नाही नाही नाही, मला दूध नको, मला जास्त भूक लागली. मग अंजनी मातेने सांगितलं ठीक आहे, एखादं फळ घे, लाल पिकलेलं फळ घे. हनुमंतराय बाहेर डोकावून बघतात, त्यांना तो उगवता सूर्य लाल दिसला. हनुमंतरायांनी झडप घेतली महाराज आणि सूर्याला गिळायला निघाले हो. मारुतीरायाचं नाव हनुमंत का पडलं? त्याच्यामुळेच पडलं. सूर्य घाबरला. अनेकांनी अनेक प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न केला, पण थांबता आला नाही. शेवटी देवाचा राजा इंद्राने वज्र फेकून मारला आणि तो हनुवटीला लागला. तेव्हापासून मारुतीरायाचं नाव हनुमंत झालं. तुकोबारांनी तेच नाव या ठिकाणी घेतलं, हनुमंत महाबळी. हनुमंत महाबळी रावणाची जाळी जाळी, तया माझा नमस्कार. वारंवार निरंतर करोडे उड्डाण केले लंकेचे शोधन, जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. अशा हनुमंतरायांना आम्ही धन्यवाद देतो असं तुकोबाराय म्हणतात. आम्ही काय धन्यवाद द्यायचे महाराज? आम्ही तर फक्त आणि फक्त दंडवतच घातलं पाहिजे, त्यांची उपासना केली पाहिजे. कारण ते शूर आहेत, धीर आहे. स्वामी काज भक्ती शिकायची असेल, स्वामीनिष्ठ जीवन जगायचं असेल तर हनुमंतरायांकडे बघितलं पाहिजे. सुराने धीर स्वामी काजी तू सादर, काय भक्ती या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. याप्रमाणे हनुमंतराय चरणी आज जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण वंदन करू. त्यांना वारंवार नमस्कार करू, निरंतर नमस्कार करू. जसं तुकोबाराय म्हणतात ना, त्या माझा नमस्कार वारंवार निरंतर. हनुमंतरायाला निरंतर वारंवार दंडवत घालू आणि त्यांना सांगून, हनुमंतराय आमच्या जीवनामध्ये सुद्धा भक्तीच्या वाटा आम्हाला दाखवा, आमच्यावर उपकार करा, आम्हाला शूरता आणि आमच्या मनात धीर, पेशन्स द्या, आम्हाला प्रेम द्या, आम्हाला शौर्यही शिकवा, युक्तीही शिकवा. काय भक्तीची वाटा, मदत आवाव्या सुबटा. आम्हाला भक्ती मार्गाला लागण्यासाठी लागणारं बळ द्या, शक्ती द्या, युक्ती द्या. आम्ही आपल्या शरण आलो आहोत. शरण शरणाजी हनुमंता. आणि आम्हाला नमस्कार करतो. वारंवार निरंतर हनुमंतराच्या चरणी झालेली सेवा ही समर्पित करत असताना हनुमंतराचं चरित्र महान आहे महाराज. नुसतं जन्मोत्सवाच्या दिवशी किती चरित्र सांगायचं? फक्त अभंगाच्या निमित्तानं आलेलं, फक्त जाळलेली लंका, रावणाची जाळी जाळी एवढंच मला सांगता आलं. अफाट चरित्र आहे. हनुमंतराची युद्धामध्ये केलेली कामगिरी आहे.
हनुमंतरायाने आणलेला द्रोणागिरी पर्वत आहे. हनुमंतरायाची आणि भरताची भेट आहे. सुग्रीव वालीच्या युद्धातलं हनुमंतरायाचं कार्य आहे. हनुमंतरायाची आणि रामचंद्र प्रभूची पहिली झालेली भेट आहे. अनेक कथा आहेत. सीतामातेला आणल्यानंतर राज्याभिषेकानंतर आमच्या सीतामातेने सर्वांना बक्षीस दिले. त्यात हनुमंतरायाला दिलेलं बक्षीस, हनुमंतरायाने ती महान अशी बहुमूल्य अशी माळ दाताने तोडून टाकली झाडावरती बसून. आपल्याला माहिती आहे कथा कथा सांगणार नाही. सीतामातेने म्हटलं माकड ते माकडच. अरे काय का तोडतोय रे म्हणे एवढं महागीचं. म्हणे यात राम नाही. मग तुझ्या हृदयात राम आहे का असं म्हटल्या आमच्या हनुमंतरायाने छाती फाडली महाराज. आणि पंचायतन राम लक्ष्मण जानकी हे सर्व हनुमंतरायाच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी दिसले. अनेक कथा आहेत. कथा आपल्याला माहिती सुद्धा आहेत, माहिती नाही अशातला भाग नाही. या कथेतून, या जन्मोत्सवातून आपण एवढंच घेतलं पाहिजे. हनुमंतरायांनी स्वामीनिष्ठा ठेवली. हनुमंतरायांनी दास्यत्व भक्ती केली. हनुमंतरायांनी रामचंद्र प्रभूच्या निकट सहवास केला. रामचंद्र प्रभूची भक्ती केली. आम्हालाही रामचंद्र प्रभूची, भगवान पांडुरंगाची अशीच भक्ती घडू. त्यासाठी आवश्यक असलेल्या वाटा, आवश्यक असलेली शिकवण, आवश्यक असलेलं बळ, आवश्यक असलेली शक्ती, आवश्यक असलेली युक्ती हनुमंतरायाच्या कृपेने तुम्हा आम्हाला प्राप्त हो. एवढीच हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करूया, त्यांना वंदन करूया आणि आजच्या या चिंतनाला इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुन्हा एखादा विषय घेऊन लवकरच. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आज हनुमंतरायाच्या आवडीचं एकदा भजन केलंच पाहिजे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. प्रभु श्री रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. पुंडलीक वरदहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.